साहेब. त्या दिवशी मी पुण्याला आलो होतो ना, हो. मला डॉक्टर सुपे आणि यांनी सगळ्यांनी ते सांगितलं. पण आता ह्या 2-4 दिवस मी गडबडीतच होतो. पण आम्ही तुमच्या बरोबर सगळेजण आहोत. एक हा. बैठक लावायचा विचार करतोय मी, कारण तो खूप मोठा एरिया आहे म्हणतात. हा करतोय साहेब कधी बैठक घेणार? मी आता तर 2 दिवस तर हिंगोलीला जाईल ना, हा. तिकडनं आल्यानंतरच. आता कोणी येऊन काही सांगितलं का नाही, कोणी भेटलं का नाही? नाही साहेब, काल फक्त तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले होते. तर आम्ही त्यांना काय म्हणलं, तर त्यांनी सांगितलं की येत्याच 2-3 दिवस आम्ही बैठक घेतो. पण त्यांना म्हणलं बैठकीतून काहीतरी निर्णय द्या, फक्त बैठक घेण्यापेक्षा काहीतरी निर्णय द्या आम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साहेब, आपल्या आदिवासी बांधवांचे हे सगळे जीवावर आलेले आहे. आज सगळा आपला पर्यटन तालुका आहे, तिथं सगळं सेन्सिटिव्ह झोन आहे, पेसा क्षेत्र आहे. आणि सगळं अचानकपणे आम्हाला समजते, एका पेपरद्वारे नोटीस आलं की असं अदानी कंपनी या ठिकाणी असा प्रकल्प करते. साहेब मी 4 दिवसापासून उपोषणाला बसलोय. ठीक आहे, माझ्या जीवाचं मला काही वाटत नाही, पण आपल्या आदिवासी बांधवांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, एवढं फार म्हणजे मनापासून. मी कलेक्टरला बोलतो. कलेक्टर साहेबांना बोला. आमची एक समिती गेली होती साहेब कलेक्टर साहेबांना, त्यांना भेटून चर्चा करून आलेले आहेत. एकच मिनिट, आमच्या समितीचे आहे ना संजय साबळे म्हणून आहे, आपल्या सह्याद्री बचाव समितीचे आदिवासी बांधव, त्यांच्याशी फक्त बोला. नमस्ते साहेब. नमस्ते साबळे साहेब. हा साहेब. कलेक्टर काय म्हणत होते मग? साहेब आम्ही त्यांना सगळं सांगितलं, म्हणजे 5वं-6वं शेड्यूल पण त्यांना आम्ही समजून सांगितलं. त्याच्यानंतर पेसा ऍक्ट पण सांगितला. 2013च्या जमीन अधिग्रहणाचा त्यांनी आम्हाला रेफरन्स दिला. पण त्यांना आम्ही सांगितलं की 2006चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 52वा कलम तुम्हाला हे सांगतंय की जर आदिवासी भागातील जमीन खरेदी करायची असेल किंवा हस्तांतरित करायची असेल तर त्या ठिकाणी पेसा कायद्याचं पालन झालं पाहिजे. आणि फॉरेस्ट ऍक्ट नुसार जे काही त्यांचे दावे दाखल आहेत ते पहिल्यांदा निकाल काढले पाहिजे, आणि ज्यांचे दावे दाखल नाहीत त्यांचे दावे दाखल करून त्याच्यावरती पहिल्यांदा विचार विनिमय व्हायला पाहिजे. हे सगळं आम्ही त्यांना समजून सांगितलं. आणि म्हटलं साहेब तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही पेसा कायद्याचं पालन न करता तिथं आम्हाला विश्वासात न घेता हे सगळी प्रक्रिया राबवलेली आहे. ते म्हटली मग चर्चा जरी केली असती मी तुमच्यासोबत तरी तुम्ही जे काही त्या ग्रामसभेमध्ये ठराव केले असते किंवा काही तर ते नाकारण्याचा सुद्धा मला अधिकार आहे म्हणले. त्याच्यामुळं हो नाही आपले डुडी साहेब म्हटले असे ते म्हटले. तर म्हटलं साहेब तुम्ही जे बोलताय याला जो काय आधार आहे तुमचा 2000 मला वाटतं 9चं नोटिफिकेशन आहे केंद्राचं, पण म्हटलं त्याच्यानंतर पुन्हा 2014चं जे काही शासन आदेश आहे पेसा ऍक्टच्या संदर्भामध्ये तर त्याची अंमलबजावणी पण केली नाही म्हणलं गव्हर्नमेंटने. आणि त्याच्यामुळे तुम्ही आज जे बोलताय त्याला बेस तुमचा एक अर्धवटच बेस आहे तुमचा तो. आणि हे सगळं सांगितलं तरी पण त्यांची जी काय भूमिका आहे ती काय म्हणली तुम्ही म्हणताय तर मग आता मी तुम्ही मला तारीख सांगा, मग मी माझे प्रतिनिधी चर्चेसाठी पाठवतो. तर मग आम्ही पण म्हणलं ठीक आहे, आता ते तयार झाले चर्चेला तर मग करूयात चर्चा त्याच्यामध्ये. आणि करा आणि एक राजभवनचा एक मेल घेऊन आणि राज्यपालांना एक पाठवून ठेवा. चालेल साहेब चालेल. कारण आपण पेसाचे पालक हे तसे राज्यपाल आहेत. हो त्यांना पाठवलं घरी. चालेल साहेब. आणि दुसरं महत्वाचं साहेब सांगायचं आहे की जे आपले पेसाचे राज्याचे संचालक आहेत पुण्यामध्ये तर त्यांना 2 वेळेचं पत्र देऊन सुद्धा यांनी कल्पना दिली नाहीये. जेव्हा काल आम्ही त्यांना भेटलो ते म्हणले अरे बाबा येतं मला पहिल्यांदाच कळते तुमच्याकडे असं. कोण सागर? नाही सावंत सर आहेत वाटतं तिथं. बर हा मग असं जर एवढं सगळ्यांना अंधारात त्यांना द्या. TRTI ला सागर साहेब आहेत त्यांना एक प्रत देऊन टाका. चालेल साहेब. हो चालेल मी करतो. मी माझ्या परीने करतो. चालेल राज्यपालांना पाठवा पण एक. हो चालेल साहेब. आणि तेवढं कलेक्टर साहेबांशी आता तुम्ही थोडस बोलतो. चालेल साहेब. हो चालेल.